विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण आज उदाहरण संग्रह 28 सोडून पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा। आपल्याला वर्तुळ काढायचे 2 सेंटीमीटरचे एक काढायचे वर्तुळ, दुसऱ्या प्रश्नामध्ये 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचे आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचे। तर आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी पट्टीची गरज आहे आणि कंपासची गरज आहे की त्याच्यामध्ये पेन्सिल अडकवलेली असेल। तर आता इथं मी जर तुम्हाला पेन्सिलने आकृती काढून दाखवायला लागलो तर ती तेवढी क्लिअरिटी त्याला येणार नाही, ठळक दिसणार नाही, म्हणून पेनाने काढतोय। मुलांनी मात्र पेन्सिलने आकृती काढायची आहे, कंपासमध्ये पेन्सिल अडकवायची आहे। तर आता आपण पहिला प्रश्न आपण पाहूया। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला किती सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचंय? 2 सेंटीमीटरचं। ओके, तर आता काय करायचं? 2 सेंटीमीटरचं वर्तुळ काढण्यासाठी बघा, पट्टी घ्यायची। लांबी कशी घ्यायची बघा सांगतो। पट्टी घ्यायची, ही पट्टी घेतली तर इथं वरच्या बाजूला बघा शून्यापासूनच्या खुणा असतात। तर आपण काय करायचं, हे जे लोखंडी टोक आहे ना ते शून्यावर ठेवायचं। बघा मी इथं असं करतो, उलट्या बाजूला घेतो। लोखंडी टोक आहे ना ते कुठे ठेवायचं? शून्यावर ठेवायचं। तर शून्य दिसतोय तुम्हाला, बरोबर? आणि हे जे पेन्सिलचं टोक आहे ना ते ऍडजस्ट करायचं। किती वर ऍडजस्ट करायचं? 2 वर करायचं। लोखंडी टोक शून्यावर पाहिजे आणि पेन्सिलचं टोक 2 वर पाहिजे। ओके, झालं का? 2 सेंटीमीटर अंतर शून्यापासून घ्यायचंय बरं का। आता काय करायचं, लोखंडी टोक एका ठिकाणी असं ठाम ठेवायचं आणि बरोबर असं त्याभोवती कंपास फिरवायचं। 2 सेंटीमीटरचं हे वर्तुळ काढतोय आपण। बघा, हे झालं 2 सेंटीमीटरचं वर्तुळ। अशा पद्धतीने हे वर्तुळ काढायचं आहे। आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला किती सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचंय? 4 सेंटीमीटर। इथं दुसरा प्रश्न, 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं। किती? 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचे। मग आता कसं काढायचं बघा, 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला पुन्हा पट्टी घ्यावी लागणार आहे। बघा पट्टी घेतलेली आहे मी। पुन्हा लोखंडी टोक कुठे ठेवायचं? शून्यावर ठेवायचं। ठेवलं आणि हे जे पेनाचं टोक आहे ते 4 सेंटीमीटरला काय करायचं? 4 वर आणायचं, ऍडजस्ट करायचं 4 वर। बघा थोडंसं तंतोतंत आलं पाहिजे बघा, 0 आणि 4 व्यवस्थित असलं पाहिजे। बघा इथं 0 आणि इथं 4, बघा आलं का? 4 वर बरोबर झालं 4 सेंटीमीटर। मग काय करायचं? व्यवस्थित मधोमध ठेवायचं आणि व्यवस्थित वर्तुळ काढायचंय ह्याच्या भोवती असं। ओके, एकदा खालच्या बाजूने झालं 4 सेंटीमीटरचं वर्तुळ झालं। आता पुढच्या प्रश्नामध्ये किती सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आपल्याला? 4 सेंटीमीटरच्या नंतर 3 सेंटीमीटरचं काढायचंय। दुसऱ्या पेजवर काढूया आपण। आता लिहूया 3 सेंटीमीटर। तिसरा प्रश्न 3 सेंटीमीटर। मग आता पुन्हा पट्टी घ्यायची, लोखंडी टोक ठेवायचं शून्यावर बघा आणि पेन्सिलचं टोक आलं पाहिजे 3 वर। बघा 3 वर आहे आणि हे शून्यावर आहे। आता काय करायचंय? बरोबर त्याच्या भोवती फिरवायचं आहे बघा असं। झालं 3 सेंटीमीटरचं वर्तुळ। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा उदाहरण संग्रह सोडवायचा आहे। तुम्ही सुद्धा वहीत सोडवून घ्या। ओके, आता पुढचा प्रश्न आहे बघा याच्यातला, तो पाहूया। मित्रांनो आता पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा, त्या वर्तुळाचा व्यास, एक त्रिज्या व एक जीवा दाखवा। तर कोणत्याही त्रिज्येचा आपण एक वर्तुळ काढूया या ठिकाणी। कोणत्याही त्रिज्येचा अंदाजे तुम्ही वर्तुळ काढू शकताय, बरोबर? तर आता आपल्याला काय दाखवायचे? त्या वर्तुळाची त्रिज्या, त्याचा व्यास, बरोबर? तर आता पहिल्यांदा हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे इथं, त्याला नाव देऊया आपण O। तर व्यास म्हणजे काय मित्रांनो? वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळाच्या दोन्ही कडांना जोडणारी
रेषाखंड म्हणजे काय? व्यास, बरोबर. मग ए बी नाव देऊया. ए बी हा काय आहे? व्यास आहे. ए बी काय आहे? व्यास आहे. आपण इथं खुणेने दाखवूया. हा काय आहे? व्यास आहे. ओके. आता त्रिज्या दाखवूया. त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळाच्या कडेपर्यंत काढलेला रेषाखंड आहे की नाही. याला नाव देऊया पी. ओ पी ही काय आहे? त्रिज्या आहे. आता राहिली जीवा. जीवा म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही दोन काडांना जोडणारा रेषाखंड. बघा इथून इथपर्यंत हिला नाव देऊया आपण एम एन. एम एन ही काय आहे? जीवा. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके. आणि हा उदाहरण संग्रह मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे. वहीत सोडवा व्यवस्थित. थँक्यू.